स्वाध्याय इयत्ता 7वी विषय मराठी पाठ पहिला जय जय महाराष्ट्र माझा। प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा। भीमथडीच्या टिंबटिंब या यमुनेचे पाणी पाजा। उत्तर तटांना दरी दरीतून नाद गुंजला टिंबटिंब माझा। उत्तर महाराष्ट्र टिंबटिंब मनगटे खेळती खेळ जीव घेणी। उत्तर पोलादी दिल्लीचेही टिंबटिंब राखितो महाराष्ट्र माझा। उत्तर तख्त। प्रश्न दुसरा चौकटी पूर्ण करा। 1. सह्याद्रीचा सिंह। उत्तर शिवशंभू राजा। 2. देशगौरवासाठी झिजणारा। उत्तर महाराष्ट्र। प्रश्न तिसरा 1-2 शब्दात उत्तरे लिहा। 1. मातीच्या घागरी कोणते पाणी भरतात? उत्तर एकपणाचे। भीमथडीच्या तटांना कोणते पाणी पाजले जाईल? उत्तर यमुनेचे। 3. कवीला कशाची भीती नाही? उत्तर गडगडणाऱ्या नभाची। 4. काळ्या छातीवर कसली लेणी कोरली आहेत? उत्तर अभिमानाची। प्रश्न चौथा खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधड्याच्या घामाने भिजला। उत्तर महाराष्ट्रातील जनतेने गरिबीचे दारिद्र्याच्या आगीचे चटके खाल्ले आहेत, म्हणून कष्टकरी जनतेच्या स्वकष्टाच्या श्रमाच्या घामाने ही महाराष्ट्र भूमी भिजली आहे। वरील ओळीतून महाराष्ट्रातील लोकांची कठीण परिस्थितीवर मात करणारे स्वतःच्या कामानेच मिळवण्याची श्रम करण्याची वृत्ती कवीला दाखवायची आहे असे मला वाटते। प्रश्न 5 माझा महाराष्ट्र या विषयावर तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा। उत्तर गोविंदाग्रजांनी मंगल देशा पवित्र देशा असे ज्याचे वर्णन केले आहे तो महाराष्ट्र मला फार प्रिय आहे, कारण ही संत पंत तंत यांची भूमी आहे। या भूमीत स्वराज्याची पायाभरणी झाली, शिवरायांसारखा महान राजा मिळाला, हेच या भूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। दगडासारखी कणखर पराक्रमी बाण्याची व फुलाप्रमाणे कोमल नाजूक मनाची येथील जनता महाराष्ट्राच्या प्रगतीस मोलाचे हातभार लावत आहे। म्हणून माझा महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे असे मला वाटते। महाराष्ट्राच्या सर्व शिलेदारांनी वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न करून महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे मला वाटते। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा।